साताऱ्यातील इंडियन गॅस एजन्सीच्या कारभाराविरोधात एका तरुणाने संताप व्यक्त करत थेट गॅस एजन्सीसमोरील पाण्याच्या खड्ड्यात गॅस सिलेंडर आणि गॅसची पुस्तिका फेकून निषेध केला व संताप व्यक्त केलाय. महिनाभर गॅस बुक करूनही सिलेंडर मिळत नसल्याचा आरोप संबंधित तरुणाने केलाय. मी सर्वसामान्य माणूस आहे. गॅससाठी कामधंदा सोडून 2-3 दिवस हेलपाटे मारत आहे. घरपोच गॅस येत नाही. एजन्सीत गेल्यावर कधी बुकिंग कॅन्सल झाल्याचे तर कधी रिजेक्ट झाल्याचे सांगितले जाते. 2-2 वेळा बुकिंग करूनही ते रद्द होते. दिवसातून 3-3 वेळा OTP येतात. नेमका प्रॉब्लेम काय आहे हे आम्हाला सांगितले जात नाही, असा आरोप संबंधित तरुणाने केलाय. त्याचबरोबर MIDC मधील कंपनीतील कामगारांना गॅस वेळेत मिळतो, मात्र सर्वसामान्य नागरिकांना मिळत नाही. 200-300 रुपये जास्त दिल्यास गॅस लगेच पोहोचतो, असाही गंभीर आरोप त्याने केलाय. या प्रकरणामुळे संतप्त झालेल्या तरुणाने गॅस एजन्सी बाहेरील पाण्याच्या खड्ड्यात गॅस सिलेंडर आणि पुस्तिका फेकून आपला निषेध नोंदवला. दरम्यान या आरोपाबाबत संबंधित इंडियन गॅस एजन्सीची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. या प्रकरणाची चौकशी होऊन सर्वसामान्य ग्राहकांना वेळेत गॅस मिळावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. काय सांगाल दादा, तुम्ही गॅस इथे फेकून दिलाय व गॅसचं पुस्तक बी फेकून दिलंय? अडीच महिन्यापूर्वी हा, आता गॅस मी बुक केलाय तुम्हाला सांगतो 23 तारखेला, 23 जूनला, जून महिन्यात. बर 25 जूनला माझा DSC नंबर आलाय. बर त्यानंतर माझी ऑर्डर कॅन्सल झाली. परत मी एकदा बुक केला, परत मला DSC नंबर आलाय. बर 2 वेळा बुक करून पण 2 वेळा माझी ऑर्डर कॅन्सल झाली. घरात माझे 1 वर्षाचं लहान बाळ आहे. बर जरी गॅस भरला यायचं म्हणलं 2-3 गांड्या मारा लागते. ती 700-800 रुपये हजेरी बुडवून 2-3 हजार रुपये लॉस करून इथं गॅस भरायचं, लाईनीत उभं राहायचं. हे म्हणणार मग आमची सिस्टीम चालना, उशिरा या, दुपारी या. ऑफिसमध्ये गेलं तर ते DSC नंबर तिथनं सोडता येतो त्यांना. बर तिथे गेल्यावर कालवा काय काय कस्टमरला DSC नंबर पण सोडलेला आहे. घरपोच आणि इथं जर आपण घरपोच बसलो, नाहीत काय घरपोच केलं नाहीत तर करत आपल्याला गॅस? गॅस भेटत नाही. घरपोच करत नाहीत गॅस? घरपोच भेटत नाही. ते सोनवणे आमच्या एरिया ज्यांच्याकडे आहे त्या सोनवण्यानं मी 4-5 वेळा फोन केला. ते म्हणले इकडे गाडी नाही, तिकडे गाडी नाही, तुम्ही तिकडे जावा, ऑफिसमध्ये भेटा, ह्यांना भेटा, त्यांना भेटा. तिथे येऊन 3-3 हेलपाटे घातले तरी गॅस भेटत नाही. अडीच महिन्यानंतर जर त्यांचा काय रूल्स आहे 45 दिवसाचा, त्या 45 दिवसानंतर गॅस भेटू देत. दरवेळेस त्यांची सिस्टीम चालना, सगळं चालना. ही फक्त खातेधारकांसाठी. तुम्ही जर औद्योगिक वसाहत म्हणजे MIDC नव्या ॲडिशनल MIDC जुन्या MIDC गेला तर बिहारी, UP, बंगाली त्यांच्या ज्या गॅस वापरतात ती त्यांना 10व्या मिनिटाला गॅस कुठनं भेटतो. जे खातेधारक आहेत त्यांना बी भेटतो, जे खातेधारक नाहीत त्यांना बी भेटतो. ते कधी तुम्हाला इथल्या लाईनमध्ये कुठला UP, बिहारी, बंगालचा माणूस तुम्हाला दिसणार नाही. त्यांना जागेवर गॅस कुठनं पोहोचवतो. त्यांच्यासाठी सिस्टीम सगळी चालू आहे. आणि हे जे खातेधारक आहेत त्यांना सिस्टीम चालू नाही, असं का बरं? ह्याचं उत्तर काय आहे? एजन्सी देणार आहे का उत्तर? एजन्सीने सांगावं त्यांना गॅस कसा भेटतो. त्यांच्यासाठी सगळी सिस्टीम चालू आहे. काय तुम्हाला काय वाटतं, त्यांना गॅस त्यांचं बुकिंग नसून पण त्यांना का गॅस मिळत असेल? त्यांना मला तर सगळ्यांना माहिती आहे एक्स्ट्रा पैसे दिल्यावर भेटत असेल गॅस त्यांना. आपल्याला जर आपण 2-2 दिवस दांडी मारून कामावर 2-2 दिवस उभं राहून गॅस भेटत नाही आणि त्यांना 10व्या मिनिटात गॅस संपला भेटतोय म्हणल्यावर ते पैसे दिल्याशिवाय भेटतोय का त्यांना? हे चुकीचं आहे. माणूस कामावर दांडी मारून थांबणार आणि ते येऊन उभं राहणार. राज देशमुखसह SSM न्यूज सातारा.